प्रकार दुसरा अक्षराच्या रिलेटेड आहे, तो आपण आता स्टार्ट करत आहोत. त्यातील पहिला प्रश्न मी घेतला इथे. जर एच जे यल एन याचे रूपांतर ILOR असे होत असेल तर त्याच तत्वाने DFH यासाठी कोणता पर्याय बरोबर असेल? 4 ऑप्शन्स दिले. यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ही एबीसीडी लिहावी लागेल. आता ही एबीसीडी का? ही एबीसीडी जवळपास अक्षरांच्या रिलेटेड जेवढे पण क्वेश्चन्स आहेत त्यासाठी तुम्हाला ही एबीसीडी लिहावीच लागणार. सगळ्यात सुरुवातीला काय करा, ए पासून तर यम पर्यंत ऍज इट इज स्ट्रेट लाईन मध्ये लिहून टाका आणि यमच्याच ऑपोजिटला एन यायला पाहिजे एवढं लक्षात ठेवा आणि लिहिल्यानंतर एच्या ऑपोजिटला झेड. चला तर आपण आता सोडूया. पहिलं इथं दिलंय एच जे यल एन. याच्यासाठी आपल्याला कोडिंग जो वर्ड लेटर्स दिलेत ILOR. डिफरंट चेक करायचं. सगळ्यात पहिले डिफरंट चेक करा. काय डिफरंट आहे यामध्ये, काय असं केलेलं आहे जेणेकरून यासाठी हा कोडिंग हा वापरलेला आहे. बघा यच, आता यच आहे, यच नंतर आय, इथं दिलंय आय म्हणजे लगेच आय आलेला आहे. याचा अर्थ त्याच्या नंतर आलाय म्हणजे +1 झालाय म्हणून आपण घेणार +1. बघा बाळांनो, ते काही पण होऊ शकतं. इथे फक्त +1 आलाय, तिथे काही पण चेंज होऊ शकतो म्हणून +1. त्यानंतर आहे जे. जे नंतर काय केलं की यल आला. बघा 1 2 2 के यल +2 झालाय, +2 झाला म्हणून यल आला. आता यल, यल नंतर आलेला आहे ओ. 1 2 3 +3 केले म्हणून ओ आला. बघा यम यन ओ. आता यन, यन नंतर काय केलं 1 2 3 4 म्हणून आर आला. सो +4. आपल्याला कळेल की +1 +2 +3 +4 त्यांनी काय केलंय त्याच्यामध्ये इन्क्रीज केलंय, त्यामुळे हा कोड इथे मिळालेला आहे. आपल्याला आता जो प्रश्न विचारला तो जो लेटर्स आहे तो आपण आता घेऊया इथे. DFH. आता बघू आपण इथे याचा कोडिंग काय येणार या लेटर्सचा. इथे आहे डी. डी ला +1 करावा लागेल. डी ला +1 केलं तर काय येणार ई. काय येणार ई. त्यानंतर आहे एफ. 1 2 +2 केलं म्हटल्यानंतर काय येणार एफ नंतर. हा एफ आहे, हा एफ आहे. 1 2 इथे येणार एच. त्यानंतर आपल्याला घेतलं एच. एच नंतर +3 करावं लागेल. 1 2 3 म्हणजे इथे घ्यावं लागेल के. आता जे आहे जे, जे नंतर +4 करावं लागेल. 1 2 3 4 एन म्हणजे आपल्याला इथे मिळाला एन. इथे जो काही आपल्याला लेटर्स कॉम्बिनेशन मिळालेला आहे EHKN. EHKN आहे ऑप्शन सेकंड. प्रश्न दुसरा, जर एका सांकेतिक भाषेमध्ये कोल्हापूर हा शब्द PLOSZKFI असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये TASGAON हा शब्द कसा लिहिला जाईल? 4 ऑप्शन आपल्याकडे दिलेले. मी पहिले पण सांगितलं की एबीसीडी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ए पासून एम पर्यंत लिहायचं आणि वापस एन पासून झेड पर्यंत लिहायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित सोयीस्कर जाईल. बघा आपल्याला जो काही वर्ड दिलेला आहे कोल्हापूर तो आपण लिहून घेऊ. कोल्हापूर. ओके. आता याला एक कोडिंग वर्ड दिलेला आहे पी. काय केलेलं आहे याच्यामध्ये जेणेकरून हा कोडिंग याला वापरला गेला तो आपल्याला फाइंड करायचा आहे. बघा काही प्लसचं काही आहे का पहिले आपण क्रॉस चेक करू. आता के, सगळ्यात पहिले के कडे जाऊ. हा इथं आला के. के च्या नंतर पी घेतलं. बर, के च्या नंतर पी घेतलं. 1 2 3 4 5 पण ही एक कंडिशन आहे की +5 ने गेलंय. दुसरी कंडिशन काय आहे का जिथे के लिहिलाय ना त्याच्याच सेम अपोजिटला पी आहे. सेम अपोजिटला पी आहे. मग आपल्याला काय कळतंय की इथे अपोजिटला पी घेतलंय. अपोजिटला पी घेतलंय. बरं ओ ला क्रॉस चेक करू. ओ, आता इथे ओ आहे तर इथे काय दिलंय यल. बघा कळतंय की ओ च्याच अपोजिटला यल आहे. ओ च्याच अपोजिटला यल आहे म्हणजे हे प्रत्येक लेटर याच्या अपोजिट आहे. लास्टला पण बघा आर च्या अपोजिट आय आहे. आर च्या अपोजिट आय आहे म्हणजे प्रत्येक लेटर हे अपोजिट यांनी लिहिलेले आहे. म्हणून आपण जो काही आपल्याला वर्ड दिलेला आहे टी या प्रत्येकाच्या अपोजिट इथं आपल्याला लिहावं लागेल. टी, बघा टी, टी च्या अपोजिट आहे जी, लिहिला जी. ए च्या अपोजिट आहे झेड, लिहिला झेड. एन च्या अपोजिट आहे यम, यम. आपल्याला इथे मिळालेला आहे कोडिंग वर्ड सेकंड. सेकंड नंबरचा ऑप्शन याचा करेक्ट आहे. प्रश्न तिसरा,
प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. आता आपल्याला दिलंय पी क्यू आर एस, याला डब्ल्यू व्ही यू टी येत आहे आणि एम एन ओ पी याला काय येणार. चला आपण आता फाइंड करू. पी क्यू आर एस याला डब्ल्यू व्ही यू टी येते. ठीक आहे, पहिलं पी इथे आहे. पी च्या नंतर काय येतं क्यू. ओके, आर यस, आता लास्टला आहे आपला यस. या यस नंतर काय येतो, या लास्टला यस आहे, या यसच्या नंतर काय येतो टी. बघा पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू. जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर कळेल पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू. जी काही सरळ सिक्वेन्स यांची आहे टी यू व्ही डब्ल्यू, याला यांनी इथे अपोजिट लिहिली. अपोजिट आपल्याला सेम ह्याच वर्डला करायचंय. एम एन ओ पी अपोजिट करायचंय आपल्याला, सेम अपोजिट करायचंय. अपोजिट काय करायचं, पी च्या पुढे जायचंय 4 लेटर. बघा पी च्या पुढे 4 लेटर जायचंय. काय येणार क्यू, त्यानंतर आर एस टी. आता ही जशी एक सिक्वेन्सनी गेली, ही पण एक सिक्वेन्सनी गेली. याला यांनी अपोजिट लिहिलं. हे बघा याला अपोजिट लिहिलं. काय लिहिलं डब्ल्यू व्ही यू टी. डब्ल्यू व्ही यू टी. तसंच याला अपोजिट लिहा टी नंतर यस आर क्यू. म्हणजे आपल्याला हा इथं कोडिंग वर्ड मिळतो. ऑप्शन मध्ये चेक करू आपण. टी यस आर क्यू हा येतोय. टी यस आर क्यू हा वर्ड इथे आपल्याला मिळालेला आहे. फक्त काय केलं, एक सिक्वेन्स होती त्या सिक्वेन्सनी अपोजिट गेले, एक सिक्वेन्स होती त्या सिक्वेन्सनी ते अपोजिट आलेत, म्हणून टी एस आर क्यू. बघू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न चौथा. जर ए ऐवजी झेड, सी ऐवजी एक्स, व्ही ऐवजी ई याप्रमाणे अक्षरे वापरली तर या सांकेतिक भाषेमध्ये पोलीस हा शब्द कसा लिहिला जाईल. बघा पहिले तर कन्फ्युज होऊ नका. त्यांनी सांगितलं ए ऐवजी झेड म्हणजे ए च्या जागेवर झेड नाही वापरायचंय. असं जर असेल तर पोलीस मध्ये ए कुठेच लिहिलेला नाहीये. जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन, एवढा सोपा प्रश्न नाही येणार. पी ओ एल आय सी ई हे जे काही लिहिलंय, ए ऐवजी झेड असेल तर याच्यामध्ये ए नाहीच आहे. बरं, सेकंड सी ऐवजी एक्स म्हटलं तर याच्यामध्ये आहे. ओके, व्ही असेल कारण प्रत्येक दिलेलं नाहीये. मग त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, सो अशा कंडिशन मध्ये आपण क्रॉस चेक करू की ए आणि झेड मध्ये असं काय कॉम्बिनेशन दिलंय किंवा काय कॉमन पॉईंट दिलाय, काय डिफरंट दिलेला आहे ते आपण चेक करू. ए ऐवजी झेड, बघा ए ऐवजी झेड वापरलं तर ए ऐवजी झेड बघितलं तर समोरासमोर दिलंय म्हणून ए ऐवजी झेड घेतलंय, समोरासमोर दिलेलं आहे. सेकंड आहे सी ऐवजी एक्स, सी ऐवजी एक्स, बघा सी ऐवजी एक्स म्हणजे ते पण त्याच्या समोर आहे. व्ही ऐवजी ई, आता आहे व्ही ऐवजी ई हे पण समोरासमोर आहे. ऑब्झर्वेशन केलं तर कळलं आपल्याला की एकमेकांच्या अपोजिट आहेत, म्हणून पी आणि प्रत्येक लेटरच्या अपोजिट आपल्याला इथे लेटर घ्यावं लागेल. त्यावेळेस आपल्याला याचा कोडिंग वर्ड मिळेल. बघा पी च्या अपोजिट, पी च्या अपोजिट काय आहे, पी च्या अपोजिट आहे के. सो पी चा कोडिंग मिळाला के. ओ च्या अपोजिट काय आहे यल, म्हणून इथं मिळाला यल. यल च्या अपोजिट काय आहे ओ. आता ओ च्या अपोजिट यल म्हणल्यावर एल च्या अपोजिट ओच येणार. ए आय, आता आय च्या अपोजिट काय येणार आय, आय च्या अपोजिट येणार आर. ओके, सी, सी च्या अपोजिट काय एक्स आला एक्स. ई च्या अपोजिट काय आहे, ई च्या अपोजिट व्ही. ओके, म्हणजे हे काय आहे की प्रत्येक लेटर एकमेकांच्या अपोजिट आहे. आपल्याला कोडिंग वर्ड मिळाला के एल ओ आर एक्स व्ही. कुठे हा 4 ऑप्शन मध्ये के ओ के एल ओ. ओके, के एल ओ आर एक्स व्ही, आर एक्स व्ही. 3rd नंबर आपलं करेक्ट आहे. प्रश्न 5वा. जर रिझन बरोबर टी सी सी क्यू एल तर आर पी सी आर सी एन बरोबर किती. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. चला आपण आता लगेच स्टार्ट करू. आपल्याला जो काही वर्ड इथे मिळालेला आहे तो वर्ड आपण पहिले लिहून घेणार. तो वर्ड मिळालेला आहे आपल्याला टी सी सी क्यू क्यू एल. रिझन नेमकं कसं आलं बघा, टी त्याच्या खाली लगेच दिलंय आर ई ए एस ओ एन. फाइंड करू आपण लगेच. टी आर
इथं जो काही वर्ड घेतलेला आहे टी, या टी मध्ये आणि आर मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, इथे आहे टी, इथे आहे आर. बघा टीच्या अगोदर आर आलेलं आहे, किती नंबरला आलंय, 1 2 नंबरला आलंय, म्हणून आपण करणार इथे -2. त्यानंतर इथे आहे सी, सी, सी नंतर आलाय ई, सी नंतर आलाय ई, किती 2 +2, 1 2 टीई, म्हणून इथे करणार +2. त्यानंतर सी ए, सी च्या पहिले ए आलाय म्हणजे -2, मागे आलाय 2 ने. त्यानंतर क्यू यस, क्यू यस बद्दल बघूया आपण. क्यू नंतर यस आलाय 1 2, 2 नंबरला यस आलाय. त्यानंतर परत क्यू आणि ओ मध्ये -2, एल आणि एन मध्ये परत +2. बघा -2 +2 -2 +2 आपल्याला हा डिफरंट इथे मिळालेला आहे आणि याच्यावरूनच आपल्याला हा वर्ड इथे मिळणार. आपला वर्ड आहे आर पी सी आर सी एन. हा वर्ड मी घेतलेला आहे. आता आपण सेम हाच डिफरंट याच्या सोबत घेणार. मी काय केलं, पहिले याच्या सोबतला डिफरंट काढला, तोच डिफरंट मी या वर्ड सोबत घेणार, म्हणजे आपल्याला उत्तर मिळून जाईल. बघा आर, आर ला काय करावं लागेल, इथे काय केलंय पहिल्याला -2, सो आपण आर ला पण -2 करणार. हा आहे आर, आर ला -2 करायचं म्हणजे काय करायचं, 2 स्टेपनी मागे जायचं. हा 1 आणि 2, 2 स्टेपनी मागे गेलं म्हणजे काय येते, पी येते, म्हणजे हे -2 झालं. बघा आर 1 2 राईट. आता पी ला करावं लागेल +2. पी ला जर +2 केलं तर 1 2 म्हणजे आपल्याला मिळेल आर. आता सी ला मागे यावं लागेल 2 ने, 1 2 म्हणजे इथं मिळतोय ए -2. आता येतोय पुढचा आर. आर ला काय करावं लागेल, इथे -2 झालाय म्हणून आर ला करावं लागेल +2. येस टी, म्हणजे इथे झालंय +2, इथे झालाय टी. बघा आरच्या नंतर टी आलाय. आता सी ला परत काय करावं लागेल आपल्याला, -2 म्हणजे येणार इथे ए आणि आता आहे यन. यन ला काय करावं लागेल, यनच्या पुढे जर गेलं +2 ने तर येते पी. बघा इथे सेम मी हीच सिक्वेन्स इथे वापरली, -2 +2 -2 +2 -2 +2. आपल्याला वर्ड मिळाला इथे PRATAP. हा वर्ड जो मिळालेला आहे चारही ऑप्शन मध्ये आपल्याला इथे दिसतोय PRATAP, म्हणजे आपलं सेकंड नंबरचं हे करेक्ट आहे. प्रश्न 6. ए बरोबर 1, CAT कॅट बरोबर 24, तर पोलीस बरोबर किती. 4 ऑप्शन्स दिलेले आपल्याला या पद्धतीत एबीसीडी लागेल, जी ए पासून एम पर्यंत आणि एन पासून झेड पर्यंत एकमेकांच्या ऑपोजिट लिहिलेली असेल आणि त्याला नंबर द्यायचे. ओके, आपण आता फाइंड करू. बघा ए बरोबर दिले आपल्याला 1 आणि पुढे दिले आपल्याला CAT बरोबर 24. पहिले तर आपल्याला ह्या लेटरचा ना संबंध ओळखावा लागेल, काय केलेलं आहे जेणेकरून 24 आले. ते गुणाकार असू शकतो, वजाबाकी असू शकते, भागाकार असू शकतं. आपल्याला तिथला संबंध ओळखावा लागेल. बघा पहिले तर आपण काय करू की या सी चा नंबर किती नंबरला सी आहे ते त्याच्या खाली लिहू, 3 नंबरला आहे. त्यानंतर ए किती नंबरला आहे, 1 नंबरला आहे. टी किती नंबरला आहे, याच्यामध्ये टी आहे हा 20 नंबरला, 20 नंबरला. बघा यांचं आपण लिहून टाकलं, मग याच्यामध्ये असं काय केलेलं जेणेकरून 24 आले, तर सरळ सोपं दिसतंय. यांच्यामध्ये बेरीज केलीये, 3 आणि 1 4 आणि 4 आणि 20 24, म्हणून याचं उत्तर 24 आलं. सो CAT कॅटला 24 त्यांच्या प्लस सगळे नंबर घेतले, सिरियल वाईज त्यांचे नंबर घेऊन त्यांची बेरीज केली, प्लस केलं, म्हणून त्याचं उत्तर 24 आलं. सो आपल्याला पोलीस याचं फाइंड करण्यासाठी सेम तीच सिक्वेन्स वापरावी लागेल. बघा आता पी चा आपल्याला नंबर घ्यावा लागेल. 16 नंबरला पी येतं म्हणून आपण इथे लिहिणार 16. ओ किती नंबरला येतं, तर ओ येतं 15 नंबरला म्हणून +15 करू. परत यल हा किती नंबरला येतो तो आपण आता बघूया. यल येतो बघा 12 नंबरला, इथं आलं 12. त्यानंतर पुढे आहे आय हा किती नंबरला येतो, तर आय याच्यामध्ये हा 9 नंबरला येतो म्हणून प्लस आपण 9 करू. सी आहे, सी किती नंबरला येतो याच्यामध्ये 3 नंबरला, आणि ई किती नंबरला येतो 5 नंबरला. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 त्यानुसार आपण ते केलेलं आहे. इथे जसं ऍडिशन करून 24 उत्तर मिळालं आपल्याला, तसं ऍडिशन करून आपण याचं उत्तर काढूया. बघा याची ऍडिशन करू आपण. याची टोटल ऍडिशन येते 60, याची टोटल ऍडिशन येते
60 म्हणून आपलं 2 नंबरचं हे करेक्ट आहे. 60 उत्तर याचं मिळालेलं आहे. बघा खूप सोपं आहे. फक्त आपल्याला याच्यातला जो काही डिस्टन्स आहे तो पहिले समजून घ्यावा लागेल आणि त्यानंतर त्याचं उत्तर आपण काढू शकतो. इथे प्लस असू शकतं, मायनस असू शकतं, इंटू असू शकतं, काहीही असू शकतं. बघा इथे प्लसचं होतं म्हणून प्लस केलं आणि आपल्याला फायनल उत्तर मिळालं 60. प्रश्न 7वा, जर PKROK हा शब्द 7296 आणि KRRPK हा शब्द 29972 असे लिहिले जात असेल तर NJMLZ बरोबर किती, किंवा त्याच्यासाठी कुठला येईल याच्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. सगळ्यात पहिले काय करा, जो काही वर्ड दिलेला आहे तो वर्ड आपण लिहून घेऊ. PKROK वर्डला काय डी कोड दिलेला आहे तो उचला आणि लिहा. 7296 लिहिला. ओके बर, आता आपल्याला याचा संबंध चेक करावा लागेल. काय संबंध आहे, आपण दुसरा पण वर्ड लिहून टाकू. KRRPK KRRPK याला दिलंय 29972. तर आपल्याला फाइंड करायचंय NJMLZ बरोबर किती, हे फाइंड करायचंय आपल्याला. तर काय इथं करावं लागेल, यांचे प्लस याचा आणि याचा काय संबंध आहे, याचा आणि याचा काय संबंध आहे तो आपल्याला फाइंड करावा लागेल. तेव्हा आपल्याला याचं उत्तर मिळेल. तर सगळ्यात अगोदर इथे 7 आले. बरं पीचा क्रमांक काय, पीचा नंबर काय आहे 16 आहे. 16चा आणि 7चा काय संबंध असू शकतो, ठीक आहे मी इथे लिहून टाकते 16. जरा डोकं लावा की या 16चा आणि या 7चा काय संबंध आहे जेणेकरून 7 आले. तिथे तर 7 आहे, इथे 16 आहे. बरं आपण अजून बघू की केचा काय आहे तो पण चेक करू आपण. केचा क्रमांक कुठे आहे, केचा क्रमांक आहे 11. ओके इथे 2 आले. काय संबंध आहे जेणेकरून 2 आले, तर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला कळेल की इथे हे जे 16 नंबर आहे ना पीचा, तर ह्या दोघांची बेरीज आहे. हा 16 म्हणजे या 1 आणि 6ची बेरीज केलीये तेव्हा 7 आलाय. आणि हे जे 11 आलेत ना हे 1+1 झाले म्हणून 2 आले. म्हणजे जो त्याचा एक वर्णमालामध्ये जो काही एक सिक्वेन्सनी नंबर येतो त्या नंबरच्या दोन्ही अंकांची बेरीज तिथे वरती दिलेली आहे. उदाहरणार्थ आर आपण बघू. आरचा नंबर काय दिलेला आहे 18 आहे. 18 म्हणजे 1+8 या दोघांची बेरीज आली 9. आता बघा 6 इथं काय दिलेलं आहे ओ दिलेला आहे. सो ओ चा काय आहे 15. ओ चा 15 आलेला आहे. 15 म्हणजेच काय इथं 1 आणि 5 6 आले. ओके आता आहे के. बघा के साठी इथं 11 आहे. 11 म्हणजे 1+1. जो पण त्याचा नंबर आहे तो आपण तिथून उचलला जो सिक्वेन्स नुसार आहे आणि त्या नंबरच्या दोन्ही अंकांची ऍडिशन केलीये आणि ती जी काही ऍडिशन आहे तो वरती नंबर दिलाय आपल्याला. आता आपल्याला हे कळून गेलेलं आहे. आपण काय करणार आता इकडे काय करणार, सेम त्या सिक्वेन्सनी क्रॉस चेक करू जेणेकरून ह्या दोघांचं जर सेम मिळालं तर आपल्याला याचं उत्तर मिळून जाईल. ओके आता केचं काय आहे 11 आहे. बघा 1+1. आरचं काय आहे 18 आहे. 1+8. आरचं पुन्हा 1+8. पी साठी 1+6. आता के साठी 1+1. जो नंबर आता घेतलेला आहे त्यांची केलेली आहे ऍडिशन. मग आपल्याला काय करायचंय, जो वर्ड दिलेला आहे त्याचा आपण सेम त्याच पद्धतीत करणार. बघा आता आपल्याला बघायचं आहे यन हा किती नंबरला आहे, यन हा 14 नंबरला आहे. सो 14 नंबरला आहे. मी पहिले काय करते त्याचे जे नंबर आहे ते लिहून घेते. 14 नंबरला आहे. जे हा 10 नंबरला आहे. यम हा 13 नंबरला आहे. त्यानंतर यल हा 12 नंबरला येतो. त्यानंतर झेड हा येतो 26 नंबरला. मग यांची आपण ऍडिशन केली त्यावेळेस ते उत्तर होतं. बरोबर आहे. आपल्याला याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला यांची ऍडिशन करावं लागेल. बघा हे 14 आहे. 1+4 म्हणजे काय येईल इथे 5. इथे ऍडिशन केली 5 आलं. पुढे 1+0 काय येणार 1. 3+1 काय येणार 4. 2+1 काय येणार 3. 6+2 काय येणार
8. हे जे काही उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे आपण क्रॉस चेक करू. बघा 5 1 4 3 8 हे 3 नंबरचं आपलं करेक्ट आहे. प्रश्न 8वा, जर हॉर्सला 8 2 5 3 9 असं मेन्शन केलेलं आहे तर रोजला काय असेल? 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याकडे. काय आहे? HORSE. याला काय दिलंय? 8 2 5 3 9. तर ROSE यासाठी काय येणार? तर याच्यातूनच आपल्याला निवडायचंय, इथे याला कोडिंग द्यायचंय. कधी कधी आपल्याला वाटतं खूप हार्ड असेल, त्याची आपण वर्णमाल्यामधून सिक्वेन्स करून नंबर घेतो आणि मग परत प्लस मायनस करत बसतो. पण कधी कधी सोपा पण असतं आणि खूप सोपं दिलेलं आहे. याच्यातूनच आपल्याला घ्यायचंय की R साठी ते 5 आहे म्हणून 5 येणार, O साठी 2 दिलंय म्हणून 2 येणार, S साठी 3 दिलेला आहे म्हणून 3 येणार आणि E साठी 9 दिलेला आहे म्हणून 9 येणार. सो 52 39 हा आपला करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. ओके. 9वा, जर 43 12 म्हणजे नाईस व 756 म्हणजे प्रो तर 75 312 म्हणजे काय ते आपल्याला फाइंड करायचंय. बघा 43 12 हे सगळ्यात पहिले लिहून टाका. त्याला येते नाईस NICE. ओके. त्यानंतर आहे 756 म्हणजे काय? प्रो PRO. आपल्याला काय फाइंड करायचंय? 75 312 म्हणजे काय? तर काय करायचं? याचं जे काही आहे हे याच्यामध्येच कोडिंग लपलेले आहेत, ते उचलायचे आणि याला द्यायचे, बस एवढं सोपं आहे. बघा इथे 7 आहे. सो 7 हा कशाचा आहे? तो 7 हा P. 7 म्हणजे काय? P आहे. सो 5 चा अर्थ काय होतोय? R. सो याला येणार R. त्यानंतर 3 म्हणजे काय होतंय? I. त्यानंतर 1 म्हणजे काय होतंय? C. आणि 2 म्हणजे काय होतंय? E. हा जो काही प्रश्न आहे ना, यामध्येच त्याची कोडिंग हे लपलेले असतात. ते नंबर असेल किंवा लेटर असेल ते त्याच्यातून उचलून आपल्याला तिथे लिहावे लागतात. सो याचं उत्तर आलेलं आहे PRICE. PRICE. सो फर्स्ट हे आपलं याचं आन्सर आहे.